तर उन्हाळा सुरू झाला म्हणले की उन्हाळी कामं आलेच. तर पांचाळ काकू आहेत, ह्या पांचाळ काकूच्या सासूबाई. तर आज आम्ही बाजरीच्या खारोड्या करायलो. खारोड्या म्हणण्यापेक्षा हे काय करायला आपण बाजरीच्या चकली करायला आहे ना. बाजरीच्या चकली कसं कसं केलं होतं हे ते काय म्हणतात त्याला, भिजवून दळून शिजवले. म्हणजे बाजरी भिजवली होती का अगोदर? बाजरी भिजवतात का? भिजवून त्याला सोजी लावल्यासारखं. हां, पुन्हा काय त्याला मग दळून आणलं. हां, मग काय शिजवून असं केलं. शिजवून केलं आणि ह्याच्यात मग तिखट मीठ टाकायचं का? हे पाही ते शिजवलेलं आहे. आजी भरून द्यायलेत. ह्याला काय म्हणते ते, ह्याला काय, सजगुऱ्याचं पीठ. सजगुरा म्हणजेच बाजरी ना. आणि अजून दुसरं करायला होतं आम्ही. रिषभ बसला इथे. रिषभला डायरेक्ट झोपेतून उठून आणलंय तिकडे बघायला. त्याला शाळेत पाठवलं नाही, त्याला नाश्ता करायला वरच आणलंय. रिषभ पाय की इकडे. हे आहे उपवासाचं. ह्याच्यात अगोदर काय केले, बटाटे उकडून घेतले. 2 किलो बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढले, त्याच्यामध्ये पुन्हा तिखट मीठ टाकलं आणि 1 वाटी शाबू भाजून मिक्सरमध्ये काढला आणि त्यामध्ये टाकून मिक्स केला. आता ह्याच्या बगर नाही टाकलं, पापड्या घालायचं. भगर नाही, फक्त बटाटा आणि शाबू. म्हणजे फक्त बटाटा आणि थोडासा शाबू, ह्याच्या ह्या पापड्यात छान होतात. हे झाल्यावर नंतर वापस एकदा आपण दाखवायचं. चला आता करायच्या का, हे चालूच आहे. इकडे पहा. गवळून घे पुन्हा तिथलं वीट दे का. आमच्या बाजरीच्या चकल्या प्लस पापड्या पण करून झालेल्या आहेत. ऊन बऱ्यापैकी वाढले, आता ऊन खूप जास्त झाले तरी लवकर झाले. देशपांडे काकू आल्यानंतर मदतीला, त्याच्यामुळे लवकर झालं. तर हा आजचा छोटासा ब्लॉग होता. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.